ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईट टोळीचा कासारवडोली पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटारसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणलेत। त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली आहे। मागील 2 महिन्यांपासून हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडोली पोलिसांनी विशेष पथक तयार केलं होतं। परिसरातील 120हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं। तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावं समोर आली आहेत। त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली। आरोपी रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर लक्ष ठेवत असल्याचं उघड झालंय। संधी मिळताच ते वाहन काही अंतरावर नेऊन त्यांची वायर तोडून चोरी करत होते। चोरी केलेल्या मोटारसायकलींची बनावट कागदपत्र तयार करून त्या किमतीमध्ये विकल्या जात असल्याची माहितीही समोर आली आहे। आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये रॉयल एनफील्ड हंटर, सुझुकी बर्गमॅन आणि इतर दुचाकींचाही समावेश आहे। पोलिसांनी एकूण 8 गुन्ह्यांची उकल केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 लाख रुपये। आरोपींविरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुढील तपास कासारवडोली पोलीस करत आहेत। नागरिकांनी आपली वाहनं सुरक्षित ठिकाणी उभी करून योग्य प्रकारे लॉक करण्याचं आवाहन पोलिसांनी केले।